तर मित्रांनो, तुम्हीही जर 2026 मध्ये 3 इयर एल-एल-बी सी-ई-टी देणार असाल आणि एल-एल-बी करून तुम्हाला जर तुमचं करिअर ब्राईट करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय, की मला 1 मार्क मिळाला तरी ॲडमिशन मिळेल किंवा मला कमी मार्क्स मिळाले तरीही ॲडमिशन मिळेल, तर या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सी-ई-टी सेलविषयी आणि 3 इयर सी-ई-टीला जे ॲप्लिकेशन येतात त्याविषयी लोकसत्ताने एक न्यूज कव्हर केली आहे आणि ही न्यूज काय आहे, कशा पद्धतीने यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 3 इयर एल-एल-बी सी-ई-टीसाठी आता थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि या सी-ई-टीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये क्रॅश कोर्स सुरू आहे. या क्रॅश कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तसेच परीक्षेची पूर्ण प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लुडेड आहेत आणि 2000 MCQचा संच सुद्धा तुम्हाला दिला जाईल. तसेच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असणाऱ्या अत्यंत सोप्या भाषेतील नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपल्या प्रिपरेशनला एक नवी दिशा द्या. ही बातमी काय आहे ती आपण पाहूयात. बातमीमध्ये सांगितलं आहे, एल-एल-बीच्या सी-ई-टीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. 82,000हून अधिक अर्ज प्रवेशासाठी मोठी चढाओढ. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या 3 इयर एल-एल-बी सी-ई-टीसाठी आतापर्यंत 82,883 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे आणि या बातमीमध्ये सांगितलंय की केवळ अभियंता व डॉक्टर होण्यासाठी पाहायला मिळणारी चुरस नवीन नाही, त्या तुलनेत वकील होत न्यायालयीन सेवा देण्याचे फारसे स्वारस्य दिसत नसल्याचे चित्र आतापर्यंत दिसत होते. पण आता या व्यवसायात जाण्यासाठी इच्छुक युवकांची चांगलीच रांग लागत असल्याची ताजी घडामोड आहे. एल-एल-बी या 3 वर्षाच्या पदवीसाठी सी-ई-टी म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन तर्फे प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जाते. तर सी-ई-टी सेलने 8 जानेवारीपासून एल-एल-बीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणीसाठी सुरुवात केली होती आणि त्यानंतर आता अर्ज सादर करण्याची जी मुदत आहे ती 3 मार्च देण्यात आली होती. म्हणजे 3 मार्चपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनाच आता यापुढे सीईटीला ॲपियर होता येणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने एडिट फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे. 9 ते 11 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्म्समध्ये रिक्वायर्ड असे एडिट करू शकता आणि जर तुमचे फॉर्म इनकम्प्लीट असतील, तुम्ही फॉर्मची फीज पे केली नसेल, तर हा लास्ट चान्स असणार आहे. 11 मार्चच्या आतमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा आहे, फीस सबमिट करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला सीईटीला ॲपियर होता येईल. इथे मागच्या वर्षीचा सुद्धा डेटा सांगण्यात आलेला आहे. गत वर्षापेक्षा अर्जसंख्या कमी, पण तरीही संख्या मोठी. या एल-एल-बी पदवीसाठी 82,883 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची आकडेवारी आहे. मात्र गत वर्षीच्या तुलनेत ही नोंदणी 11,623 इतकी कमी आहे. पण तरीही एकूण जागांच्या तुलनेत ही सामाविक प्रवेश परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठीच म्हणल्याचं जात आहे. म्हणून या परीक्षेमध्ये आता चुरस रंगणार असल्याचे बोलले जाते. तर याच्यामध्ये फक्त जस्ट पास आउट झालेले विद्यार्थीच नव्हे, तर विविध क्षेत्रामधले जे व्यावसायिक आहेत, नोकरदार आहेत, त्यांना पुढील शिक्षण घ्यायचंय म्हणून या विधी शाखेच्या अभ्यासक्रमासाठी ते प्रवेश घेत आहेत. थोडक्यात कॉम्पिटिशन जी असणार आहे तुमची, ती जस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यापासून तर ऑलमोस्ट रिटायरमेंट पर्यंत आलेल्या कॅन्डिडेट सोबत तुम्ही स्पर्धा करत आहात. कारण ग्लोबल ऑनलाईनच्या आमच्या लाईव्ह बॅचमध्ये या सर्व वयोगटामधून विद्यार्थी आहेत. त्याच्यावरनं तर हे तर स्पष्ट आहे की 3 इयर सी-ई-टीसाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येणारे विद्यार्थी जे आहेत, वेगवेगळ्या एज ग्रुपमधले विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत. 3 इयर एल-बी साठी असणाऱ्या महाविद्यालयांची संख्या ही 217 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल 217 असे कॉलेजेस आहेत की जे 3 इयर एल-बीच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतात आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या जागा ह्या फक्त 23,719 आहेत. तर मागच्या वर्षीचं स्टॅटिस्टिक आपण जर पाहिलं तर 217 कॉलेजेस होते आणि जागा ह्या 23,729 होत्या आणि 94,506 विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती आणि थेट प्रवेश घेण्यासाठी यापैकी 53,990 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि प्रत्यक्षात फक्त 22,917 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. तर या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. आता जागा जर वाढल्या तर या वर्षी 400 ते 500 जागा वाढतील आणि जर ही 23,000 जागा झाल्या किंवा 23,500 जागा झाल्या तरीही सीईटी देणारे विद्यार्थी हे 82,000 आहे. त्यापैकी कमीत कमी 50,000 विद्यार्थी तरी ऍडमिशनसाठी
कॅप राऊंडमध्ये फॉर्म भरणार आहे. आता या 50,000 विद्यार्थ्यांना या 23,500 जागा आपण थोड्या वेळासाठी ग्राह्य धरूयात, त्या मिळण्यासाठी कॉम्पिटिशन होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला 1 मार्क मिळाला तरी माझं ॲडमिशन होईल, तर 1 मार्क मिळवणारे किंवा कमी मार्क्स मिळवणारे विद्यार्थी इथे जास्त असतात, जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी कमी असतात. म्हणजे जेवढे कमी मार्क्स तुम्हाला या सीईटी मध्ये मिळतील तेवढं जास्त विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कॉम्पीट करावं लागेल. जेवढे चांगले मार्क्स तेवढं कॉम्पिटिशन तुम्हाला कमी असेल आणि सहजासहजी तुम्हाला कॉलेज सुद्धा मिळून जाईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच वर्षी पाहिलं 80% असून सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता आलेलं नाहीये, पाहिजे त्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळालेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात चांगले मार्क्स मिळवणं, मॅक्सिमम मार्क्स सिक्युअर करणं, चांगला रँक येणं, याच गोष्टी तुम्हाला ऍडमिशनसाठी महत्त्वाच्या ठरणार आहे. सीईटीला अभ्यास करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीये आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं थिअरीचं आणि प्रश्नसंच असणारं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. तसेच हे पुस्तकं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये मिळणार आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.